हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक अतुल आचिलिया, संचालक संस्थापक अतुल अकाउंटन्सी क्लासेस नाशिक. या कोरोना पॅन्डेमिकमध्ये तुम्ही सर्वजण घरीच असाल, सुरक्षित असाल, आनंदी असाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज आपण TY BComच्या इन्शुरन्स क्लेम या चॅप्टरचं इंट्रोडक्शन बघणार आहोत. थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. इन्शुरन्स क्लेम म्हणजे काय? ज्यावेळेस बिझनेसमॅन बिझनेस करत असताना विविध घटना दुर्घटना घडण्याची शक्यता असते. जसं सध्या आपण बघतोय बिहारमध्ये, आसाममध्ये प्रचंड महापूर आलेला आहे, बरोबर आहे. त्याचप्रमाणे उत्तराखंडमध्ये 2 वर्षापूर्वी केदारनाथमध्ये प्रचंड ढगफुटी झालेली होती. कधी कधी अर्थक्वेकचा प्रॉब्लेम येतो, कधी काही सामाजिक अतत्वाने दंगल घडणे, अशा काही गोष्टी घडतात, किंवा दुकानामध्ये आग लागणे, अशा वेगवेगळ्या दुर्घटना घडतात. मग दुकानदाराचं विविध प्रकारचं नुकसान होतं. मग दुकानात असलेला जो माल आहे तो डिस्ट्रॉय होतोय, नुकसान होत आहे. तर मग त्याच्याबद्दल त्याच्या अगेन्स्ट आपण इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम कसा करायचा, त्याची पॉलिसी कशी काढायची, ते आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. परंतु आपल्याला TY BComला हा टॉपिक गुड डिस्ट्रॉयड बाय फायर इथपर्यंतच मर्यादित आहे. म्हणून आपण फायरशी रिलेटेडच काही गोष्टी बघणार आहोत. तर मग दुर्दैवाने दुकानामध्ये आग लागल्यानंतर ज्या दुकानातला सर्व माल जळतोय किंवा जळाला आहे, त्या जळालेल्या मालाचा इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम कसा करायचा, कसा कॅल्क्युलेट करायचा, ते आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर मग आता माल तर सर्व जळाला आहे, कदाचित मालाबरोबरच त्या मालाचं आलेले बिल, बुक्स ऑफ अकाउंट पण जळण्याची शक्यता असते. पण इथे आपण गृहीत धरतोय की बुक्स ऑफ अकाउंट थोडेफार सेव्ह झालेले आहेत आणि त्याच्यातून काही माहिती मिळालेली आहे आणि त्या बेसवर आपण इन्शुरन्स कंपनीकडे इन्शुरन्स क्लेम कसा कॅल्क्युलेट करायचा, त्याच्या स्टेप्स काय काय आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर आता मी तुम्हाला काही स्टेप्स फळ्यावर सांगणार आहे. त्या स्टेप्स जरा नीट लक्ष द्या आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी 2 मिनिटात तुम्हाला सगळं स्टेप्स समजून सांगतोय. तर मित्रांनो, इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करण्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या थोड्याशा रफमध्ये मी फळ्यावर लिहिलेल्या आहेत. आपण त्या थोड्या डिटेलमध्ये बघूया. तर सर्वात पहिले ज्या वर्षी आग लागलेली आहे ती तारीख आपण इथे लिहिणार आणि पहिली स्टेप आपली असणार आहे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट आपण बनवणार मात्र कोणतं, तर ज्या वर्षी आग लागलेली आहे त्याच्या मागच्या वर्षाचं ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे. म्हणजे डेट ऑफ फायरच्या प्रिव्हियस इयरचं ट्रेडिंग अकाउंट आपल्याला बनवायचं आहे. सो ट्रेडिंग अकाउंट हे आपण 11th पासून ओळखतो. 11th पासून आपण बघितलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंटला येणारे काही कॉमन आयटम: ओपनिंग स्टॉक, परचेसेस, कॅरेज, सेल्स, क्लोजिंग स्टॉक. हे आयटम मोस्टली प्रॉब्लेम दिलेल्या असतील, त्या काही आपल्याला शोधायच्या नाहीयेत. ह्या फक्त दिलेल्या जागेवर आपल्याला लिहायच्या आहेत. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट आपण इथे क्लोज करणार आणि आपण इथे ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करणार आहोत. ते असेल आपलं बॅलन्सिंग फिगर. सो ग्रॉस प्रॉफिट असणार आहे आपलं बॅलन्सिंग फिगर. ती अमाऊंट आपल्याला इथे शोधायची आहे. सो हे सिंपल ट्रेडिंग अकाउंट जे आपण 11th पासून शिकलेलो आहोत, ते सिंपल ट्रेडिंग अकाउंट आपण इथे बनवणार आहोत. तिथे आपल्याला ग्रॉस प्रॉफिट सापडल्यानंतर पुढची स्टेप आपली असणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. अतिशय सोपा सिंपल फॉर्म्युला आहे. ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू हा इथे फाइंड आउट केलेला ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. ह्या फॉर्म्युल्याने आपण ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज फाइंड आउट करणार आहोत. ती पर्सेंटेजची फिगर आपल्याला इथे सापडणार आहे. ही झाली स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3 मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. आता मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट कुठलं बनवायचं आहे, तर फ्रॉम द ओपनिंग डेट ऑफ द करंट इयर, ज्या वर्षी आग लागलेली आहे त्याच्या ओपनिंग डेट पासून, म्हणजे फ्रॉम द ओपनिंग डेट ऑफ द करंट इयर टू द डेट ऑफ फायर. चालू वर्षाच्या ओपनिंग तारखेपासून तर आग लागल्याच्या तारखेपर्यंत, त्यालाच आपण म्हणणार फ्रॉम द ओपनिंग डेट ऑफ द फायर टू द डेट ऑफ फायर. या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या बाबतीत मोस्टली या 4 गोष्टी दिलेल्या असतील, 2 गोष्टी मिसिंग असतील. जसं इथे फक्त प्रॉफिट मिसिंग होता
इथे मात्र दोन गोष्टी मिसिंग असतील, एक ग्रॉस प्रॉफिट मिसिंग असेल, दुसरं क्लोजिंग स्टॉक पण मिसिंग असेल. मात्र ग्रॉस प्रॉफिट साठी आपल्याकडे एक क्ल्यू असणार आहे. तो क्ल्यू म्हणजे इथे आपण फाइंड आउट केलेला ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. त्याच्या मदतीने या ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेजच्या मदतीने आपण ग्रॉस प्रॉफिट इथे कॅल्क्युलेट करणार. या सेल्सवर हे पर्सेंटेज अप्लाय करायचे आहेत आणि आपल्याला ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट होणार आहे. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट क्लोज होणार. ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर अपोजिट साइडला आपल्याला बॅलन्सिंग फिगर म्हणून क्लोजिंग स्टॉक सापडणार आहे. जसं मी म्हटलो, हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण अप टू द डेट ऑफ फायर बनवणार आहोत. म्हणून ह्या क्लोजिंग स्टॉकला आपण नाव देणार स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. हाच स्टॉक इथे आपण लिहिणार, त्याला नाव देणार स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. पुढची स्टेप असणार आहे मित्रांनो आपली, ती म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. जरुरी नाही की दुकानात आग लागली त्या जितका माल होता म्हणजे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, जितका माल दुकानात होता तो पूर्णच जळाला असेल असं काही गरजेचं नाहीये. कदाचित दुकानदाराने त्यातला काही माल सेव्ह केलेला असेल, काही माल फटाफट दुकानातून बाहेर काढला असेल आणि जो काही माल सेव्ह झाला तो मायनस करून उरलेला माल आपला डिस्ट्रॉय होणार आहे. तर तो किती डिस्ट्रॉय झाला तो इथे फाइंड आउट होणार या पद्धतीने. मग स्टॉक साल्वेज म्हणजे सेव्ड, हा मायनस करून जो येणार दॅट इज कॉल्ड एज अ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. बऱ्याच वेळा इथपर्यंतच आपलं सोल्युशन असतं, मात्र काही प्रॉब्लेम मध्ये एक स्टेप अजून वाढते, दॅट इज कॉल्ड एज अ ऍव्हरेज क्लॉज, दॅट इज कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज. आता ऍव्हरेज क्लॉज प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ऍप्लिकेबल नाही होत. हा केव्हा ऍप्लिकेबल होतो तर प्रॉब्लेम मध्ये दिलेली पॉलिसी अमाऊंट म्हणजेच बिझनेसमॅनने काढलेली पॉलिसी त्याची अमाऊंट जर स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर पॉलिसी अमाऊंट कंपेअर्ड विथ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, मग पॉलिसी अमाऊंट जर या स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर पेक्षा कमी असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ अंडर इन्शुरन्स. आणि जर प्रॉब्लेम मध्ये अंडर इन्शुरन्स असेल तर ऍव्हरेज क्लॉज ऍप्लिकेबल होतो. पुन्हा एकदा, पॉलिसी अमाऊंट कंपेअर विथ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर याच्यापेक्षा जर पॉलिसी अमाऊंट कमी असेल तर दॅट इज अंडर इन्शुरन्स. मग त्या केसमध्ये ऍव्हरेज क्लॉज ऍप्लिकेबल करायचा. त्याचा फॉर्म्युला बघूया. त्याचा फॉर्म्युला आहे इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू पॉलिसी अमाऊंट डिवाइड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मल्टिप्लाइड बाय स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. आणि या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपल्याला फायनल आन्सर भेटणार आहे, दॅट इज कॉल्ड एज अ इन्शुरन्स क्लेम. या सिंपल 5 ते 6 स्टेप्सच्या मदतीने आपण जो माल जळालाय, आग लागल्यावर डिस्ट्रॉय झालाय, त्याचा इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम किती करायचा तो आपण इथे फाइंड आउट करू शकतो. होपफुली तुम्हाला सगळ्या स्टेप्स कळाल्या असतील. ओके, प्रॅक्टिस करूया. थँक्यू.